श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तसेच घरामध्ये आजारपण असतं, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात असो किंवा नोकरीत असो त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही. आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी, त्याला देखील यश हे मिळावे. तर हे सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी काही उपाय, काही सेवा या जरूर करायच्या आहे. जेव्हा तुम्ही उपाय करत असता तेव्हा आपण सेवा देखील करणे महत्त्वाचे आहे. कारण की आपण जेव्हा सेवा करून मग उपाय केले तर ते उपाय फलदायी हे ठरतच असतात. तसेच या दिवशी जे काही उपाय करत असतो त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही आणि मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, पण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही. मग त्या व्यक्तीमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते आणि आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील सफल ठरत नाही. त्यामुळे आपण कुणालाही न सांगता हा उपाय अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. मग तुम्ही अगदी सकाळी पूजा केली नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील पूजा करू शकता. गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. बाप्पाच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहे, मग बाप्पाला जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे. तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पाला आपण अर्पण करावा. तसेच 21 दुर्वाची जुडी आपण बाप्पाला अर्पण करायची आहे. तसेच आपण या दिवशी इच्छापूर्तीसाठी बाप्पाच्या कपाळावरती एक टिका लावायचा आहे. तर शुद्ध तूप घ्यायचं आहे. तसेच थोडीशी हळद घ्यायची आहे आणि शुद्ध तूप आणि हळद मिक्स करायचं आहे आणि हा टिका आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावर लावायचा आहे. लावताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच त्यावरती थोड्याशा अक्षता देखील लावायच्या आहे. आणि जर आपण असा उपाय 21 दिवस केला तर आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा बाप्पा हा पूर्ण करत असतो. आणि जर 21 दिवस शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही हा उपाय जरूर करावा. यामुळे बाप्पा आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाही. तर आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. यासाठी आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. तर आपल्याला या उपायासाठी काही वस्तू लागणार आहे. आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते देखील घेऊ शकता. मातीची पंती घेतल्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. तसेच 2 हिरव्या वेलच्या देखील आपल्याला घ्यायच्या आहे. आता आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मग 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. त्या प्रमाणात साधा कापूर शोषून घेत नाही. पण जर आपल्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल. आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा भीमसेनी कापूर टाकायचा आहे. नंतर 2 लवंगा त्यावरती ठेवायच्या आहे आणि 2 वेलची आपल्याला त्यावरती ठेवायची आहे. या पंतीच्या खाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता. आता या सर्व गोष्टींचा आपण जाळ करायचा आहे. पण त्या अगोदर आपल्या घरातील दरवाजे, खिडक्या या सर्व उघड्या ठेवायच्या आहे. मुख्य दरवाजा देखील उघडा ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होईल. आता आपण ही जी काही पंती आहे ती आपण आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. आपण हा मंत्र म्हणत म्हणत ही पंती सर्व घरामध्ये फिरवायची आहे. अगदी हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये सर्व ठिकाणी आपण ही पंती फिरवायची आहे की ज्यामुळे जर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. पण हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपण फक्त हा मंत्र म्हणत ही पंती सर्व घरांमध्ये फिरवायची आहे. आता सर्व घरांमध्ये फिरवून झाल्यानंतर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तिथे उंबरठ्यावरती किंवा उंबरठ्याच्या आतमध्ये किंवा बाहेर देखील तुम्ही ही पंती ठेवू शकता. आता हा जोपर्यंत जाळ शांत होतोय तोपर्यंत आपण तिथेच थांबायचे आहे आणि ही जाळ शांत झाल्यावरती त्यामध्ये ज्या काही अर्ध्या लवंगा असतील किंवा अर्धी वेलची असतील तर ते आपल्याला लगेच घराबाहेर फेकून द्यायचं आहे.
घरात आल्यानंतर तुम्ही परत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि ओम गण गणपतये नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी 21 वेळा नाही किंवा 11 वेळा देखील नाही, 108 वेळाच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती परत तुम्ही गणपती बाप्पाला सांगायची आहे. माझ्या घरातील विघ्न दूर व्हावे यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलांवरती कोणतीही संकटे, अडचणी, अडथळे येऊ नये असे देखील आपण म्हणावे आणि त्यानंतर आपण बाप्पाचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, पण आपल्याला या दिवशी ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा ऐकायचाच आहे किंवा म्हणायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.